मित्रांनो, आता आपण कपालेश्वर मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही पाठीमागून बघू शकता की कपालेश्वर मंदिराचा मागचा भाग आहे. जर मंदिरात खूप गर्दी होती त्यामुळे मंदिरातले मला जास्त काही व्हिडिओ घेता आले नाही. जर तुम्ही मंदिराचा इतिहास जर बघितला तर हा खूप पौराणिक इतिहास आहे. एक थोडक्यात इतिहास सांगतो मी. जे ब्रह्मदेव होते, ज्यांनी सृष्टीची स्थापना केली, ब्रह्मदेव, त्यांना 5 तोंड होती. तर 4 मुखांनी ते वेदांचं पठण करायचे आणि एका मुखाने ते भगवान विष्णू यांची निंदा करत असत. आणि एक दिवस निंदा करता करता त्यांनी भगवान शंकराची पण निंदा केली आणि ते भगवान शंकरांना तो राग अनावर होऊन त्यांनी ब्रह्मदेवाचं ते 5वं मुख छाटून टाकलं. आणि जसं मुख छाटलं तसं त्यानंतर काही वेळानंतर भगवान शंकरांना रिग्रेट झालं. तर म्हणजे पश्चाताप झाला. ब्रह्महत्येचं त्यांना प्रायश्चित करण्यासाठी भगवान शंकर धर्तीवर आले. काही काळ ते फिरून त्यानंतर त्यांना नाशिकमध्ये येऊन त्यांनी काही क्रियाविधी करून त्यांचं ब्रह्महत्येचं जे पश्चाताप ते पूर्ण केलं. त्यानंतर काही वेळासाठी ते पंचवटीमध्ये या ठिकाणी बसले. या ठिकाणी बसल्यानंतर वर देवांना पण आनंद होऊन त्यांनी भगवान शंकर यांच्यावर वर्षाव केला. आणि नंतर स्वतः भगवान विष्णू यांनी भगवान शंकर यांची इथं पिंड स्थापन केली. आणि असं सांगितलं की म्हणजे थोडक्यात ही स्वयंभू पिंड आहे. आणि असं सांगितलं की जेव्हा या पिंडीचं दर्शन वगैरे घेईल त्याचा महापापांचा नाश वगैरे होईल. असा थोडक्यात या कपालेश्वर मंदिराचा इतिहास आहे.